आयुष्य जगताना असं जगायचं ना की आपल्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. जर कोणाला तुमच्यामुळे त्रास होत असेल तर ठीक आहे, त्या व्यक्तीला सॉरी बोला आणि त्या व्यक्तीपासून लांब व्हा आणि तुमची सेल्फ रिस्पेक्ट सांभाळा. कारण कसं आहे, काही लोकांना बिनकामानं आपल्याला त्रास होत असतो, काहीच रिझन नसतं, काहीच नसतं, तरी पण त्यांना तुमची इरिटेशन होते. तर ठीक आहे, असे जे व्यक्ती असतात ना आयुष्यात, त्यांना च्यापासून कधी पण लांब जाऊन आपली सेल्फ रिस्पेक्ट सांभाळलेली तीच बरी असते. कारण का असतं माहिती आहे, जर आपण त्याच व्यक्तीचा विचार करत बसलो ना, काही आपली चुकी नाही आहे, काय नाही, काहीच रिझन नाही. जर एखाद्या व्यक्तीबद्दल आपण तो व्यक्ती आपल्याबद्दल तसा विचार करत असेल, त्याला आपल्याबद्दल इरिटेशन होत असेल, तर आपण पण त्याच्यासारखेच बनवू ना. त्याच्यापेक्षा बेटर नाही ना की त्या व्यक्तीला त्याच्या हलवं सोडा, तो व्यक्ती आहे तसाच. त्याला बिनाकामाचं जर कोणी पण असू शकतं, बिनाकामाची इरिटेशन होत असेल, काहीच रिझन नाही, तर तो त्याचा प्रॉब्लेम आहे, तुमचा प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही त्या व्यक्तीसोबत राहून तुम्ही स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट गमावता. तुम्ही एक चांगले व्यक्ती आहात, आपण चांगलेच असतो, पण आपण दुसऱ्यांच्या व्यक्तीच्या नादी लागून, कारण का तो आपल्या ऐकत नाही, तो आपल्याला तेवढे इम्पॉर्टन्स देत नाही आणि आपण स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट खराब करतो. त्याच्यामुळे ठीक आहे, आणि पण त्या व्यक्तीपासून पण त्याला सॉरी बोला, काही नाही, स्वतःहून सॉरी बोला. आणि या सॉरी बोलल्याने कोण कमी लेखलं नाही जात, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. त्यापेक्षा त्याला सॉरी बोला आणि थँक्यू बोला आणि टाटा बाय बाय करून स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट सांभाळा.